घोषणा, तारीख, वेळ, ठिकाण या संदर्भातली घोषणा होईल। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं ज्ञानेश्वरी मुंडे यांना। त्याचसोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा या बैठकीला आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे देखील बीडमध्ये आलेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत आज एक सर्वधर्मीय बैठकीचं आयोजन केलं गेलंय। ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे। धनंजय देशमुख यांना देखील तिथे अश्रू अनावर झालेत। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या देखील डोळ्यात पाणी आलंय, कारण प्रकारच असे घडलेत आणि त्यामध्ये न्याय मिळायला हवा अशी या सगळ्यांची मागणी आहे। त्याच संदर्भात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही कठोर पावलं सुद्धा उचललेली होती आणि मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली। मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन त्यांना मिळालंय आणि आता सर्वधर्मीय बैठकीचं आयोजन केलंय बीडमध्ये। अशी ही पहिलीच बैठक बीडमध्ये होतीये। स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत उपस्थित आणि मनोज जरांगे पाटील आज बीडमध्ये आलेत आणि तिथे ते आगामी मोर्चा संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे। याकडे आपलं लक्ष असेलच। सर्वधर्मीय यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जाईल। बीडमध्ये गेल्या काही काळामध्ये घडलेल्या या घटना, महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल किंवा मग संतोष देशमुख खून प्रकरण, आणि या संदर्भात या प्रकरणांमध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्यानं लढा दिला जातोय आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे सुद्धा महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत आहेत आणि ते आज बीडमध्ये आलेले आहेत। बीडमध्ये हा सर्वधर्मीय सभा किंवा ही बैठक होतीये। तिथं आपले मनोगत व्यक्त करताना, आपल्या मनातली खतखत व्यक्त करताना दिसतायत काही जण। न्यायासाठी एकत्र येऊया असे बॅनर तिथे बॅनरवरती छापलेलं दिसतंय। याचा अर्थ पुन्हा एकदा एक मोर्चा निघणार आहे। या आधी सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत किंवा बीडमध्ये जे काही प्रकार घडलेत या सगळ्यामध्ये न्याय मागण्यासाठी या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघालेले आहेत। मात्र अपेक्षित असं यश मिळालेलं नाही किंवा संपूर्णपणे न्याय मिळालेला नाही आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आता मैदानात उतरलेत। तर या सगळ्यां व्यतिरिक्त अनेक सर्वसामान्य सर्वधर्मीय या बैठकीला उपस्थित आहेत। आता याच बैठकीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे निघणाऱ्या मोर्चा संदर्भात घोषणा करतील।